हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो न्यूमरिकल्स ऑन आयनिक इक्विलिब्रिया आणि त्यामध्ये नेक्स्ट न्यूमरिकल बघायच्या आधी आपल्याला बघायचं आहे अँटीलॉग ऑफ निगेटिव्ह नंबर्स. आता निगेटिव्ह नंबर्स जर असतील तर त्याचा अँटीलॉग आपण कसा फाइंड करू शकतो ते सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता फर्स्ट आपण एक निगेटिव्ह नंबर घेऊ. दॅट इज आपण घेतलाय निगेटिव्ह नंबर -3.12. आता एक नंबर असेल -3.12 आणि याचा फाइंड करायचा आपल्याला अँटीलॉग. तर याचा अँटीलॉग फाइंड करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. बिकॉज आपण जर अँटीलॉगॅरिथम टेबल बघितला तर त्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह नंबर्स दिसणार नाही आणि त्यासाठी आपल्याला फाइंड करावं लागेल याचा अँटीलॉग आणि त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागतील. अँटीलॉग ऑफ -3.12 बघू शकता तुम्ही. अँटीलॉग ऑफ -3.12 असेल. आता सुरुवातीला पॉइंटच्या आधी बघू शकता, पॉइंटच्या आधी जो डिजिट दिसत आहे दॅट इज 3 आणि पॉइंट नंतर दिसत आहे आपल्याला 1.2. बघू शकता पॉइंटच्या आधी असेल -3 आणि पॉइंट नंतर असेल 1.2. तर याला सेपरेट करून लिहावं लागेल. आता सेपरेट करून लिहिताना आपण लक्षात घेऊ शकतो की -3.12 ला आपण लिहू शकतो -3 -0.12. तर बघू शकता पॉइंटच्या आधीची व्हॅल्यू आणि पॉइंटच्या नंतरची व्हॅल्यू सेपरेट करून घ्यायची. दोघांनाही साइन मायनस द्यायचं. बघू शकता आता आपण -3 -0.12 लिहू शकतो का? तर यांचं जर आपण केलं सॉल्व तर -3.00 -0.12. आता बघू शकता निगेटिव्ह निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह साइन येईल. त्यानंतर दोन्ही साइन सेम असेल तर ऍडिशन 0+2 दॅट इज 2, 0+1 1, पॉइंट नंतर पॉइंट 3+0 दॅट इज 3. तर बघू शकता -3.12 ला आपल्याला लिहायचं -3 -0.12. आता कुठलाही डिजिट असो सुरुवातीला पॉइंटच्या आधीची व्हॅल्यू लिहायची. पॉइंटच्या आधीची व्हॅल्यू लिहिली, त्यानंतर त्याचं मायनस साइन, त्यानंतर त्याचा 0 पॉइंट आणि त्यानंतर पॉइंट नंतरची व्हॅल्यू लिहून घ्यायची. तर बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ही जी -0.12 आहे बघू शकता जेव्हाही आपण अँटीलॉगॅरिथम बघतो, अँटीलॉगॅरिथम बघताना आपण पॉइंट नंतरची व्हॅल्यू बघतो अँटीलॉग मध्ये आणि पॉइंटच्या आधीची व्हॅल्यू 10⁻⁴ लिहितो. तर आपल्याला बघायचं आहे पॉइंट नंतरची जी व्हॅल्यू आहे ती असायला पाहिजे पॉझिटिव्ह आणि या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह करायसाठी आपण बघू शकता अँटीलॉग ऑफ लिहू शकतो. याला अँटीलॉग ऑफ याचं कन्व्हर्शन झालंय -3 -0.12 मध्ये. तर आता बघू शकता या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह जर करायचं असेल तर ही व्हॅल्यू असेल <1. तर बघू शकता 0.12 ही व्हॅल्यू <1 आहे. तर यामध्ये करू शकतो आपण -3 -0.12 +1 -1. यामध्ये ऍड केलाय +1 आणि -1. +1 आणि -1 ऍड केल्यानंतर आपल्याला या व्हॅल्यूज मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज दिसणार नाही. बिकॉज +1 हा -1 सोबत कॅन्सल होईल. सिमिलर व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मीन्स +1 आणि -1 ऍड करू शकतो. टू ऑपोजिट नंबर्स आपण ऍड केलेले आहे. तर यानंतर आपल्याला कुठली स्टेप करायची आहे तर यामध्ये लक्षात घ्या -0.12 चा आपल्याला करायचं आहे +1 सोबत. तर बघू शकता -0.12 करायचं आपल्याला +1 सोबत. जेव्हाही निगेटिव्ह नंबर मध्ये 0 पॉईंटच्या फॉर्म मध्ये जी व्हॅल्यू असेल तिला ऑलवेज कॅल्क्युलेट करायचं आपल्याला +1 सोबत. तर सुरुवातीला आपण हा नंबर लिहून घेऊ. बघू शकता अँटीलॉग ऑफ -3 -0.12. यानंतर करू आपण +1 अँड -1. यानंतर केला आपण +1 अँड -1. तर नेक्स्ट स्टेप बघू शकता. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघू शकता +1 1.00 लिहू आपण +1 ला आणि त्यानंतर -0.12. तर बघू शकता +1 असेल मायनस असेल, अपोजिट साइन आहे तर सबट्रॅक्शन होईल. त्यानंतर जो नंबर ग्रेटर असेल, लार्जर नंबर असेल, ग्रेटर नंबर असेल त्याचं साइन येईल. तर 0.12 हा स्मॉलर नंबर आहे, 1.00 हा ग्रेटर नंबर आहे तर याचं साइन येईल प्लस. त्यानंतर बघू शकता 10 करावं लागेल. याला 10 मधून 2 दॅट इज 8. याला करावं लागेल 9 मधून 1 दॅट इज 8 पॉइंट. 1 ला करावं लागेल आपल्याला 0 मधून 0 दॅट इज 0. सो आपला आन्सर आलेला आहे 0.88 आणि ते पण आलेलं आहे प्लस. त्यानंतर बघू शकता ही व्हॅल्यू सॉल्व्ह केल्यानंतर -3चं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल -1 सोबत. बघू शकता -3 कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला -1 सोबत. -3 -1 आता बघू शकता सेम साइन आहे, ऍडिशन होईल 3 + 1 4 आणि निगेटिव्ह साइन येईल -4. तर हे लिहू शकतो आपण -4 + 0.88. तर बघू शकता पॉइंट नंतरची जी व्हॅल्यू आहे ती झालेली आहे प्लस आणि -4. तर याला लिहू शकतो आपण -4 ला लिहिला आपण -4
0.88. सिमिलरली जसे आपण नंबर सेपरेट केले होते तसेच पुन्हा ऍड करू आणि बघू शकता -4 ला लिहिलं आपण बार 4 0.88. तर पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू लिहून घ्यायची 0 प्लस बार 4 दॅट इज बार 4 होऊन जाईल. 0 प्लस -4 दॅट इज बार 4 लिहू शकतो आपण आणि पॉईंट नंतर 88. सो याला सॉल्व्ह करून आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे बार 4.88. तर बघू शकता बार 4.88. आता ही जी 88 व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह. तर बघू शकता याचा कॅरेक्टरिस्टिक निगेटिव्ह असेल पण याची जी मॅन्टिस आहे तो पॉझिटिव्ह आहे. याचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे तर बघू शकता बार 4 ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल पण 0.88 ही व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह आणि याचा अँटीलॉग आता आपण बघू शकतो. आता अँटीलॉग बघावं लागेल आपल्याला 88 चा 0 मध्ये. तर अँटीलॉग बघावं लागेल आपल्याला 88 चा 0 मध्ये इंटू बार 4 ला लिहावं लागेल आपल्याला 10⁻⁻⁴. तर पॉईंटच्या आधीची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर चालेल, त्याला आपण बारच्या फॉर्म मध्ये लिहितो. बट पॉईंट नंतरची जी व्हॅल्यू आहे ती ऑलवेज पॉझिटिव्ह लागेल आणि ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह करायसाठी आपण स्टेप्स फॉलो केलेले आहेत. तर बघू शकता आता अँटी लॉगेरिथमचा टेबल बघावा लागेल. अँटी लॉगेरिथमच्या टेबलमध्ये 88 मध्ये बघावं लागेल तुम्हाला 0. तर बघू शकता अँटी लॉगेरिथम टेबल मध्ये 88 पर्यंत यावं लागेल आणि त्यामध्ये व्हॅल्यू बघावं लागेल 0 दॅट इज 7586 आणि फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉईंट दॅट इज 7.586 इंटू 10⁻⁻⁴. हा असेल अँटीलॉग ऑफ -3.12. बघू शकता लिहू शकतो आपण अँटीलॉग ऑफ -3.12 इक्वल्स टू 7.586 इंटू 10⁻⁻⁴. आणखी एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. नेक्स्ट नंबर घेऊ ज्याचा आपल्याला फाइंड करायचा आहे. नेक्स्ट नंबर घेऊ आपण ज्यासाठी आपल्याला फाइंड करायचा आहे अँटीलॉग. तर बघू शकता नेक्स्ट नंबर दॅट इज अँटीलॉग ऑफ -2.08. पुन्हा बघू शकता -2.08 चा अँटीलॉग फाइंड करायचा आपल्याला. सिमिलर स्टेप्स फॉलो करावं लागेल. आपल्याला सुरुवातीला करावं लागेल याला सेपरेट करताना लक्षात घ्या पॉईंटच्या आधीची व्हॅल्यू -2 त्यानंतर मायनस साइन द्यायचा आहे, त्यानंतर लिहायचं आपल्याला 0 त्यानंतर द्यायचा आहे पॉईंट आणि त्यानंतर लिहायची आहे पॉईंट नंतरची व्हॅल्यू दॅट इज 0.8. बघू शकता आता -2 त्यानंतर दिला आपण मायनस साइन त्यानंतर लिहिलं 0 पॉईंट आणि त्यानंतर लिहिले आपण पॉईंट नंतरची व्हॅल्यू दॅट इज 0.8. बघू शकता आता 0.8 आलाय यामध्ये करावं लागेल -1 आणि +1. बघू शकता आता -2 -0.08 व्हॅल्यू लक्षात घ्यायची 0.08 व्हॅल्यू आहे. त्यानंतर बघू शकता यामध्ये करावं लागेल आपल्याला +1 आणि -1. +1 आणि -1 केल्यानंतर इथे आपण स्टेप लिहून घेऊ अँटीलॉग ऑफ -2 -0.08 +1 आणि -1. त्यानंतर बघू शकता यामध्ये मायनस साइन दॅट इज -0.08 चं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे +1 सोबत आणि -2 आणि -1 चं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता बघू शकता -0.08 इथे करून घेऊ आपण +1.00 -0.08. तर बघू शकता यांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 10 मधून आपल्याला कॅन्सल करावं लागेल 8 दॅट इज रिमेनिंग राहील 2. 9 मधून करावं लागेल 0 दॅट इज रिमेनिंग राहील 9. 1 ला करावं लागेल आपल्याला 0 1 मधून 0 दॅट इज 0.92. सो व्हॅल्यू आलेली आपली 0.92. 0.92 हे कॅल्क्युलेशन आलेलं आहे आपलं 0.08 +1 चं आणि याला ग्रेटर नंबर दॅट इज लार्जर नंबरचं साइन दॅट इज प्लस. -2 -1 करावं लागेल. -2 -1 बघू शकता -2 -1 दॅट इज होऊन जाईल 3. ऍडिशन करावं लागेल सेम नंबर आहे त्यानंतर मायनस साइन द्यावं लागेल -3. तर याला बघू शकता तुम्ही -3 आहे याला लिहू आपण बार 3 आणि पॉईंट नंतरची व्हॅल्यू दॅट इज 92. सो व्हॅल्यू आलेली आपली बार 3.92. सो अँटीलॉग ऑफ आपल्याला फाइंड करायचा आहे बार 3.92. सिमिलर स्टेप्स करायचे आपल्याला मागच्या याच्यात केलं आपण तसं बार 3.92. पुन्हा आपल्याला बघू शकता 0.92 आणि 92 ही जी व्हॅल्यू आहे ही प्लस आहे तर याचा अँटीलॉग बघू शकतो आपण अँटीलॉगेरिथम टेबल मध्ये आणि पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू आहे ती बार आहे त्यामुळे लिहावं लागेल -3. बघू शकता बार 3 चा मिनिंग होईल -3 आणि लिहावं लागेल आपल्याला 10 च्या पॉवर मध्ये 92. बघू शकता आता 0.92 बघावं लागेल आपल्याला लॉगेरिथमिक टेबल मध्ये. 0.92 ची व्हॅल्यू बघायची अँटी लॉगेरिथमिक टेबल मध्ये 92 मध्ये बघावं लागेल 0 आणि व्हॅल्यू असेल 8318. व्हॅल्यू आलेली आपली 8318 इंटू 10⁻⁻³
फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉइंट, दॅट इज अँटीलॉग आलेला आपला अँटीलॉग ऑफ -2.08 इज इक्वल टू 8.318 इंटू 10⁻³ यानंतर आपण आणखी एक्झाम्पल्स घेऊ. नेक्स्ट नंबर बघू शकता अँटीलॉग ऑफ -3.41 बघू शकता -3.41 ही व्हॅल्यू घेतलेली आपण आणि यासाठी आपल्याला फाइंड करायचा आहे अँटीलॉगॅरिथम. बघू शकता आता सुरुवातीला करावं लागेल आपल्याला नंबरला सेपरेट, दॅट इज फर्स्ट येईल -3 लिहिल्यानंतर आपल्याला पॉइंट नंतरची जी व्हॅल्यू घ्यायची आहे सुरुवातीला घ्यायचा आहे मायनस साइन, त्यानंतर घ्यायचा आहे 0 पॉइंट आणि त्यानंतर घ्यायचा आहे 41. तर बघू शकता या प्रकारे नंबरला करू आपण सेपरेट, दोन्ही व्हॅल्यूजला देऊ मायनस साइन, त्यानंतर पॉइंट नंतरची व्हॅल्यू घेताना सुरुवातीला द्यायचा आपल्याला 0, त्यानंतर द्यायचा आहे पॉइंट आणि 41. त्यानंतर यामध्ये करायचा आहे -1 and +1. बघू शकता आता सिमिलर स्टेप्स फॉलो करायचे आहे, +1 and -1 लिहायचं आपल्याला. याला इथे स्टेप लिहून घेऊ आपण अँटीलॉग ऑफ -0.41 +1 and -1. त्यानंतर बघू शकता +1 ची ऍडिशन जी करायची आपल्याला ती करायची आहे -0.41 सोबत. सो ग्रेटर नंबर लिहिला आपण 1.00 -0.41 ग्रेटर नंबरचं साइन दॅट इज प्लस आलेला आहे. त्यानंतर बघू शकता 10 करावं लागेल, 10 मधून 1 दॅट इज 9, याला करावं लागेल कॅरी दॅट इज 9 मधून 4 5. त्यानंतर 1 ला करावं लागेल 0 -0 दॅट इज 0.59. सो याचा आन्सर आलेला आपला 0.59 आणि याला द्यावं लागेल आपल्याला प्लस. बघू शकता याला द्यावं लागेल आपल्याला प्लस साइन. त्यानंतर -3 and -1 त्यानंतर सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला -3 and -1 दॅट इज बघू शकता ह्या टू व्हॅल्यूज सॉल्व्ह केल्यानंतर ह्या टू व्हॅल्यूजला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला -3 and -1 -3 -1 दॅट इज दोन्ही साइन सिमिलर आहे. ऍडिशन होईल 3 + 1 होईल 4, मायनसचा साइन येईल दॅट इज -4 0.59. तर बघू शकता अँटीलॉग ऑफ -4 + 0.59. त्यानंतर -4 ला लिहावं लागेल आपल्याला /4, इथेच लिहून घेऊ आपण -4 ला लिहिलं आपण /4. त्यानंतर द्यावं लागेल आपल्याला पॉइंट आणि पॉइंट नंतरची व्हॅल्यू दॅट इज 59 आणि या प्रकारे फाइंड करू शकतो आपण याचा अँटीलॉग मध्ये. बघू शकता ही जी व्हॅल्यू आहे पॉइंट नंतरची व्हॅल्यू प्लस आहे, पॉइंट नंतरची जी व्हॅल्यू असेल ते प्लस असेल आणि आता याचा अँटीलॉग आपण बघू शकतो. सो अँटीलॉग बघताना अँटीलॉगॅरिथमिक पेजवर 0.59 आहे, 0.59चा बघावं लागेल 0 मध्ये दॅट इज व्हॅल्यू असेल 0.59चा 0 मध्ये. अँटीलॉगॅरिथमिक पेजवर 3890 सो व्हॅल्यू असेल 3890. फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉइंट इंटू 10⁻⁴ लिहावं लागेल आपल्याला, 10⁻⁴ /4 आहे दॅट इज -4. सो ही व्हॅल्यू असेल अँटीलॉग असेल हा -3.41चा अँटीलॉग असेल दॅट इज बघू शकता 3.890 10⁻⁴ बघू शकता. नेक्स्ट नंबर बघू आपण ज्यासाठी आपल्याला फाइंड करायचा आहे अँटीलॉग -5.6. सो नंबर घेतला आपण -5.6. पुन्हा आपल्याला सुरुवातीला सेपरेट करून लिहावं लागेल. सेपरेट करून लिहिताना पुन्हा लक्ष द्या -5 जो पॉइंटच्या आधी डिजिट आहे तो, त्यानंतर घ्यावं लागेल आपल्याला मायनस साइन, त्यानंतर लिहावं लागेल 0 पॉइंट नंतर जो डिजिट असेल तो दॅट इज 6. त्यानंतर यामध्ये ऍड करावं लागेल आपल्याला -5 -0.6 असेल +1 and -1. तर बघू शकता स्टेप लिहून घेऊ आपण अँटीलॉग -5 -0.6 +1 -1. यानंतर बघू शकता आता -0.6 चं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला +1 सोबत दॅट इज -0.6 + 1. तर बघू शकता 1.00 त्यानंतर -0. त्यानंतर करावं लागेल -0.6. सो 1.0 -0.6 +1 -0 पॉइंट आहे दॅट इज प्लसचा साइन येईल बिकॉज 1 हा ग्रेटर असेल 0.6 पेक्षा. त्यानंतर 10 मधून 6 दॅट इज 4 रिमेनिंग. त्यानंतर 1 ला करावं लागेल 0 -0 दॅट इज 0. तर बघू शकता 0.4 आलेला आहे प्लस 0.4 येईल. त्यानंतर -5 -1 करावं लागेल, -5 -1 होऊन जाईल -6. बघू शकता -5 -1 दोन्ही डिजिटला जे साइन आहे ते सेम साइन आहे तर ऍडिशन होईल. त्यानंतर मायनसचं साइन येईल -6 + 0.4. तर अँटीलॉग ऑफ लिहावं लागेल आपल्याला -6 + 0.4. त्यानंतर बघू शकता अँटीलॉग ऑफ -6 ला लिहावं लागेल आपल्याला /6 and 0.4. बघू शकता याला आपण
-6 ला लिहिलं बार 6, त्यानंतर प्लस 0.4 ला लिहिलं आपण 0.4. त्यानंतर आता घ्यावं लागेल याचा अँटीलॉग. अँटीलॉग घेताना बघू शकता 0.4 दॅट इज 40 चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये, दॅट इज 0.40 चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये. बघू शकता तुम्ही 0.04 ने बघायचं आपल्याला, बघायचं आहे 0.40 चा 0 मध्ये दॅट इज 2512 व्हॅल्यू असेल 2512 इंटू बार 6 व्हॅल्यू आहे दॅट इज 10⁻⁴ घ्यावं लागेल -6. फर्स्ट डिजिट नंतर देऊ आपण पॉइंट. सो अँटीलॉग बघू शकता तुम्ही, अँटीलॉग ऑफ -5.6 इज इक्वल टू 2.512 इंटू 10⁻⁴ असेल -6. बघू शकता अँटीलॉग ऑफ -5.6 असेल 2.512 इंटू 10⁻⁻⁻6. बघू शकता. सो नेक्स्ट नंबर बघू शकता ज्यासाठी आपल्याला फाइंड करायचा अँटीलॉग आणि व्हॅल्यू असेल -7.16. आता -7.16 साठी आपल्याला अँटीलॉग फाइंड करायचा आहे. सिमिलरली आपण फर्स्ट स्टेप मध्ये सेपरेट करून लिहू दॅट इज -7, त्यानंतर आपण देऊ मायनस साइन, त्यानंतर देऊ आपण 0 आणि त्यानंतर देऊ आपण 0.16. सो व्हॅल्यू असेल -7 -0.16. त्यानंतर यामध्ये करू आपण +1 -1, यामध्ये करू आपण +1 आणि -1. तर बघू शकता इथे लिहून घेऊ आपण अँटीलॉग ऑफ -7 -0.16 +1 -1. त्यानंतर बघू शकता +1 -1 केल्यानंतर लक्षात घ्यावं लागेल आपल्याला मायनस साइन आपल्याला करावं लागेल -0.16 आपल्याला ऍड करावं लागेल +1 सोबत. सो कॅल्क्युलेशन बघू शकता 1.00 -0.16. इथे ग्रेटर नंबर असेल +1 दॅट इज +1 चा साइन द्यावा लागेल. 10 मधून 6 मायनस करावं लागेल दॅट इज रिमेनिंग राहील 4. याला करावं लागेल 9 मधून 1 दॅट इज 8. त्यानंतर पॉइंट आणि 1 ला करावं लागेल 0 दॅट इज 0.84. तर बघू शकता अँटीलॉग लिहावं लागेल आपल्याला. अँटीलॉग ऑफ त्यानंतर बघू शकता -7 आणि -1 चं करावं लागेल आपल्याला ऍडिशन दॅट इज -7 -1 सेम साइन आहे, ऍडिशन होईल 7 + 1 8 आणि साइन येईल मायनसचं. तर बघू शकता -8 + 0.84 आणि याला लिहू शकतो आपण -8 + 0.84. त्यानंतर आपल्याला नंबरला लिहावं लागेल बघू शकता अँटीलॉग. त्यानंतर नंबरला लिहावं लागेल आपल्याला -8 ला लिहिलं आपण बार 8, त्यानंतर 0.84. तर बघू शकता बार 8.84. त्यानंतर आता बघावं लागेल आपल्याला याचा अँटीलॉग आणि अँटीलॉग बघताना 0.84 चा 0 मध्ये बघावं लागेल आपल्याला अँटीलॉगॅरिथमच्या पेजवर. तर बघू शकता 0.84 चा 0 मध्ये दॅट इज असेल 6918 इंटू 10⁻⁻8 फर्स्ट डिजिट नंतर द्यावं लागेल पॉइंट. बघू शकता अँटीलॉग -7.16 व्हॅल्यू आलेली आपली 6.918 10⁻⁻8. बघू शकता या प्रकारे तुम्ही आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल. बघू शकता.